टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सर, तहसीलदारांकडून आपल्याकडे नोंदीसाठी काही दाखले आलेले होते जे आपल्याला संशयास्पद आढळलेले आहेत, तर असे किती दाखले आहेत आणि आपण तहसीलदारांना नेमकं काय पत्र दिलं? फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणतः 18 तारखेपासून ते 28 तारखेच्या दरम्यान आमच्याकडे अचानक त्या दाखल्यांचा रश आला तहसीलदार यांच्या आदेशाच्या। तर त्याच्यामध्ये एकूण 50 दाखले आले। त्याच्यामध्ये 49 हे जन्माचे होते आणि एक मृत्यूची नोंद होती असं आम्हाला त्याच्यात ते कळालं। मग मला थोडी सहीची शंका आल्यावरती मी ती फेर तपासणीसाठी काउंटर चेकसाठी तहसीलदार मॅडमला त्यातले काही सॅम्पल दाखवले की मला थोडी शंका वाटते, कारण नेहमीचं बघण्यात आहे, सही थोडीशी मला ही वाटली म्हणून मी त्यांच्याकडे तपासणीसाठी पाठवले ते। बाकी जी पूर्ण यादी आम्ही तयार केलेली आहे ती आता डिपार्टमेंटतर्फे टिप्पणी करून आम्ही ती तहसीलदार मॅडमकडे पुढच्या प्रकरणाच्या तपासणीसाठी आम्ही पाठवणार आहोत। सर, त्या प्रकरणावर फक्त सही आपल्याला बनावट वाटली की शिक्केही बनावट वाटत होते आपल्याला? तसं तर नाही, पण मला सही मात्र ती बनावट वाटली जरा। बरं सर, प्रशासनाने मागील 3 वर्षाचा या सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर मागील 3 वर्षाचा डाटा आपण तपासायचा निर्णय बरोबर आहे, तर ती आकडेवारी काय आहे? आमच्याकडे तो आजपर्यंत मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 306 दाखले हे कोर्टाकडून, माननीय कोर्टाकडून व तहसीलदार मॅडमकडून हे जन्माच्या आणि मृत्यूच्या नोंदीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। सर, याच्यात एक बांगलादेशी कनेक्शन असं एक बोललं जातं आहे, नेमकं काय? तशा आता काही मालेगावला आम्ही ऐकलं की 4000च्या जवळपास एकाच वर्षात दाखले झाले होते, पण आपल्याकडे 3 वर्षात मात्र फक्त 306 नोंदी झालेल्या आहेत। ज्या आहेत त्या ट्रेस होऊ शकतात, त्याचा काही प्रश्न नाही आहे, आणि ज्या एकदम 50 ज्या आल्यात त्या नोंदी केलेल्या नाहीत मग आम्ही अजूनपर्यंत। बरं सर, याच्यात आणखी एक संशयास्पद असं होतं की एकाच व्यक्तीने हे सगळे 50 दाखले आपल्याकडे आणले होते, हे खरं आहे? आम्हाला शंका आहे त्याच्याबद्दल। एकाच व्यक्तीने आणलं होतं? 1-2 व्यक्तींनी आणल्या, पण एक्झॅक्ट तो व्यक्ती कोण याचा अजून शोध घेणं आम्हाला बाकी आहे, म्हणून त्याच्यासाठी आम्ही डिपार्टमेंटमध्ये CCTV कॅमेरा लावण्यासाठी पत्रसुद्धा दिलेलं आहे। सर, आपलं नाव? मी डॉक्टर विजय घोलप, मी माझी जन्ममृत्यू अधिकारी होतो, आता सध्या मी CMO म्हणून काम करतो। सर, महापालिकेत काही संशयास्पद दाखले वाटप झाल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे, ज्याच्यात तहसीलदारांची बनावट स्वाक्षरीचा विषय होता, काय नेमका विषय? या संदर्भामध्ये जळगाव महानगरपालिकांनी एक तहसीलदार जळगावला एक पत्र पाठवलं होतं, त्याच्या अनुषंगाने की काही असं काही दाखले म्हणजे कार्यालयाने इश्यू केलं आहे की नाही ते तपासायला सांगितलं होतं। तहसीलदार जळगावने त्या अनुषंगाने कार्यालयाचे सगळे रेकॉर्ड्सला तपास केला, त्याच्यामध्ये 43 दाखले जो आहे त्याच्यामध्ये काही बनावट स्वाक्षरीचे विषय त्याच्यामध्ये समोर आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने तहसीलदार जळगावने याची तक्रार पोलीस खात्याने केलेली आहे की त्यांच्या स्वाक्षरी जो आहे ते वापरण्यात आलं आणि ते काही डॉक्युमेंट मनपाला कोणतं सादर केलेलं आहे या संदर्भामध्ये, आणि पुढील या संदर्भाचा अहवाल जो आहे ते मनपाचे जे सन्माननीय आयुक्त महोदय आहेत त्याला तहसीलदार जळगावने पाठवलेलं आहे। सर, या संदर्भात काही गुन्हे वगैरे दाखल करण्यात? याचे कंप्लेंट ऑलरेडी तहसीलदार जळगावने दिलेलं आहे आणि मनपा आपल्या स्तरावर योग्य त्या कारवाई करत आहे। एकूण बनावट किती स्वाक्षरी आहेत, किती दाखले? जो यादी मनपाने दिली होती त्याच्यामध्ये 50 दाखल्याची यादी दिली होती, त्याच्यामध्ये 7 दाखले योग्य आहेत आणि 43 दाखलेमध्ये बनावट होण्याची प्रथमदर्शनी माहिती मिळालेली आहे। परदेशी नागरिकांचा जो एक मुद्दा समोर येतो, बांगलादेशी असेल, पाकिस्तानी असेल, याबद्दल काही प्राथमिक याच्याबद्दल काही माहिती म्हणजे परसे काही नाही आहे, आणि एक बेसिक 2 ऑफिस इंटर ऑफिसमध्ये जो दाखले का येणं जाणं आहे त्याच्या अनुषंगाने पुढील ज्यावेळी पोलीस याच्यामध्ये म्हणजे डिटेल तपासणी करणार आहे त्याच्यामध्ये लक्षात येणार आहे की नेमकी काय प्रकरण होता, काय याच्यामध्ये प्लॅनिंग होता नाही होता वगैरे, ते सगळं पोलीस तपासमध्ये समोर येणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।